साधारण तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास भाडे घेऊन प्रवासास मुभा दिली जात असल्याने आरक्षणधारक प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे। ईएफटी ही वसुली असून त्यामुळे आरक्षणधारकांना त्रास सोसावा लागत असल्याची तक्रार आहे। रेल्वेत दोन पद्धतीने ईएफटीचा उपयोग केला जातो। डब्यात जागा उपलब्ध असल्यास शुल्क आकारून प्रवास करण्याची मुभा दिली जाते। तसेच साधारण श्रेणीचा तिकीटधारक आरक्षित डब्यात आढळल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून प्रवास करू दिला जातो। अशा प्रकारे अनारक्षित तिकीटधारकांकडून दंड घेऊन जागा नसतानाही आरक्षित डब्यातून प्रवास करू देण्याचे प्रकार अनेक पटींनी वाढले आहेत। त्यामुळे आरक्षणधारकांना हक्काची जागा मिळवणेही कठीण होते। अलीकडेच नागपूरमध्ये संघमित्र एक्सप्रेसमध्ये ईएफटी धारकांनी गर्दी केल्यामुळे एका महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला आरक्षित तिकीट असूनही गाडीत प्रवेश करता आला नाही। त्यांना रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीस रेल्वे सुरक्षा दल यांनी कोणतीही मदत केली नाही। याबाबतची तक्रार भारतीय यात्री केंद्राचे सचिव वसंत कुमार शुक्ला यांनी रेल्वे मंडळाकडे केली। त्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ईएफटी वितरित करणे तात्पुरते थांबवले आहे। मात्र इतर विभागात सर्वत्र ईएफटी वितरण सर्रास सुरू आहे। ही पद्धत बंद होत नाही तोपर्यंत प्रवाशांना दिलासा मिळणे अशक्य असल्याचे मत शुक्ला यांनी व्यक्त केले। मध्य रेल्वे मार्गावर एकूण 700 मेल आणि एक्सप्रेस धावतात। मेल आणि एक्सप्रेससाठी सुमारे 2500 डब्बे वापरता आहे। यामध्ये 1000 वातानुकूलित, 900 शयनयान आणि 600 सामान्य डब्बे आहेत। शयनयान सर्वसाधारण डब्यांमध्ये विशेष पथक तैनात केले आहे। गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त गाड्या सुरू केल्या आहेत। डब्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ईएफटी देणे तात्पुरते बंद करण्यात आले आहे।